माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. भाग 16. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासाय नमः, ओम श्री मार्कंडेय नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 72. निशुंभवध. राजा वैश्यमेधा ऋषीस म्हणाले, आता शुंभ निशुंभ राक्षसाचा वध कसा होईल ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो. तरी कृपया आपण मला पुढचे कथानक सांगावे ही विनंती. त्यावर मेधा ऋषी सुरत राजा समाधी वैष्ण्यास पुढे सांगू लागले. रक्तबीजाचा वध झाला हे पाहताच शुंभ निशुंभ दैत्य क्रोधिष्ट झाले. निशुंभ सैन्यास अत्यंत द्वेषाने देवीवर धावून गेला. देवीवर बाणांचा वर्षाव केला, पण देवीने आपल्या तेजाने ते बाण मोडून काढले. देवीने निशुंभाला जखमी करून धराशायी केले. आपला भाऊ निशुंभ पृथ्वीवर पडलेला पाहताच शुंभाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने अंबिका देवीवर अग्नी शक्ती सोडली. तेव्हा अंबिका देवीने मल्लोहा नावाची शक्ती सोडली. अग्निशक्ती महोत्स्वा शक्ती एकमेकांना आदळल्या. तेव्हा अग्निशक्ती नष्ट झाली, मोहोल्वा शक्ती नष्ट झाली. मग शुंभ दैत्याने देवीवर बाणांचा वर्षाव केला. तेव्हा देवीने आपल्या तेजाने ते सारे बाण मोडून काढले. तसेच कौमारी, ब्रह्माणी, माहेश्वरी यांच्या पराक्रमाने दैत्य नष्ट झाले. तर वैष्णवी, ऐंदी यामुळे देखील दैत्यसेना नष्ट झाली. अध्याय 73. शुंभवध. मेधा ऋषी पुढे राजास वैष्ण्यास सांगू लागले. सारी सेना नष्ट होता असे पाहताच शुंभ दानव चंडिका देवीला रागाने म्हणाला, तू तुझ्या बलाचा अभिमान बाळगू नकोस. दुसऱ्याच्या शक्तीवर विसंबून राहून तू मानवाप्रमाणे युद्ध केलेस. तू हा खोटेपणा केला. तू एकटी माझ्यासमोर काहीच नाही. त्यावर चंडिका देवी शुंभाला म्हणाली, अरे दुष्ट दानवा, या रणांगणावर मी एकटीच आहे. या सर्व देवी माझीच रूपे आहेत. या सहाऱ्या माझ्याच अंशातून प्रकट झाल्या. आता ही सर्व रूपे अदृश्य होतील. केवळ युद्ध करण्यासाठी मी एकटीच राहीन. असे म्हणताच देवीची इतर रूपे अदृश्य झाली. आता देवी आणि शुंभ यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. युद्धामध्ये दारुण अस्त्रांचा वापर करण्यात आला. त्यांच्या प्रहराने सैन्य अतिशय घाबरून गेले. अंबिकेने अनेक अस्त्रे टाकली, पण शुंभासारखे त्या सर्वांचा बिमोड केला. शुंभास्त्राने देखील अनेक दिव्य अस्त्रांचा मारा केला, पण अंबिका देवीने केवळ हुंकारानेच त्या अस्त्रांचा नायनाट केला. अशा प्रकारे दोघांची अस्त्रे संपली असता आकाशामध्ये भयंकर असे युद्ध सुरू झाले. या युद्धामुळे सर्व देवगण असुर भयभीत झाले. काही काळानंतर देवीने आपल्या त्रिशूळाने शुंभ राक्षसाचा वध केला. अशा प्रकारे त्या दुष्ट राक्षसास मारल्यामुळे सर्वजण आनंदित झाले. गंधर्व गायन वादन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. तर देवीवर त्रिलोकांतून पुष्पवृष्टी केली जाऊ लागली. सर्वजण देवीचा जयघोष करू लागले. अध्याय 74. देवीचे स्तोत्र. मेधा ऋषी पुढे राजास व वैश्यास सांगू लागले. त्या शुंभ निशुंभ चंडमुंड राक्षसास मारल्यानंतर देवगण देवीची स्तुती करू लागले. ते म्हणाले, ए महिषासुरमर्दिनी, तू अधर्माचे निखंदन करून धर्माचे उत्थान घडविले. तू सर्व जगास आधार रूप आहे. हे देवी, साऱ्या विश्वाला तू माते समान. तू आमचे दुःख दूर केले, पृथ्वीचे सृष्टीचे संरक्षण केलेस. हे देवी, तू अनेक रूपे धारण करून दुष्टाचा नायनाट करणारी. तुझी जी स्तुती करावी त्याचे वर्णन शब्दात वर्णिता येणार नाही. तू शरण आलेल्यास आशीर्वाद देणारी. हे ब्राह्मिणी, माहेश्वरी, वैष्णवी, तुला अम्मा सर्वांचा कोटी कोटी प्रणाम. अशा प्रकारे देवांकडून स्तुती करू की ऐकल्याने देवी संतुष्ट झाली, देवांवर प्रसन्न झाली. ती म्हणाली, हे देवगण हो, आपल्या स्तुतीमुळे मी आपल्यावर प्रसन्न झाले आहे. तुम्हाला इच्छित वर तुम्ही मागा, मी तो आनंदाने पूर्ण करेन. त्यावर देवगण म्हणाले, हे देवी, आपण आम्हास असा वर द्यावा की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर सृष्टीवर दैत्यांचे अत्याचार वाटतील तेव्हा त्यांच्या नायनाटासाठी आपण याल. हे ऐकल्यावर देवी म्हणाली, देवगण हो, वैवस्वत मन्वंतरामध्ये 28व्या युगात शुंभ निशुंभ हे दानव पुनश्च जन्म घेतील. त्यावेळी मी यशोदेच्या पोटी जन्म घेऊन त्या दुष्ट दानवांचा पुनश्च एकदा वध करेन. जेव्हा वैप्रचित्त नावाचा राक्षस सर्वत्र हाहाकार माजवेल तेव्हा मी अवतार घेऊन त्याचा वध करीन. त्यानंतर अनेक वर्ष दुष्काळ पडल्यावर सर्व पृथ्वीवरील मुनिजन माझी प्रार्थना करतील. तेव्हा मनुष्य योनीविना मी अवतार घेईन. त्यावेळी मला 100 नेत्र असतील, म्हणून मी शताक्षी या नावाने ओळखली जाईल. या काळात मी दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध करेन.
ऋषीमुनींच्या रक्षणासाठी हिमालयावर जाऊन इतर राक्षसांचाही वध करीन. काही काळानंतर अरुण नामक दैत्य त्रिलोकामध्ये संकट उत्पन्न करील. तेव्हा नद पद भ्रमराचे रूप घेऊन मी त्या दानवाचा वध करीन. त्यावेळी भ्रामरी नावाने मी प्रसिद्ध होईल. अशा प्रकारे ज्या ज्यावेळी असुरांच्याकडून त्रैलोक त्रस्त होतील तेव्हा मी अवतार घेऊन अधर्माचे निखंडन करून धर्माचे उत्थान घडविन. अध्याय 75. देवीने देवतांना दिलेले वरदान. देवी पुढे देवगणांना म्हणाली, या दानव संहाराच्या कथा वाचून जागृत होऊन जो माझी नित्यनेमाने स्मरण करील, पूजा अर्चा करील, त्याची सर्व संकटे मी नष्ट करून टाकेल. मधु, कैटभ, शुंभ, महिषासूर यांच्या संहार कथा माझे महात्म्य जो मनोभावे वाचेल, जेव्हा तो वाचेल तेव्हा अष्टमी, चतुर्दशी, नवमी असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. त्याचे दारिद्र्य दूर होऊन तो श्रीमंत बनेल. त्याचा प्रियजनांपासून योग होणार नाही. शत्रूंच्यापासून त्याला भय राहणार नाही. तसेच त्याच्या धनाची चोरी होण्याची भीती नाही. हे माझे महात्मे एकाग्रतेने मनोभावे श्रवण करा, कारण हे महात्मेच माझी सर्वश्रेष्ठ स्तुती आहे. ज्या घरामध्ये ह्या महात्म्याचे मनपूर्वक पठण केले जाते त्या घरामध्ये नवसीत असणे, पूजा अर्चा, यज्ञ, याल्क, सण, उत्सव इत्यादी समय माझी स्तुती श्रवण करावी. जेव्हा जो कोणी अग्नीत आहुती देतात त्या आहुतीचा मी प्रसन्नतेने स्वीकार करीन. शरद ऋतूच्या कालावधीत जो माझी महापूजा करील व त्यावेळी माझे चरित्र श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रवण करील त्यास धन, पुत्र, पौत्र इत्यादींचा लाभ होईल. देवी पुढे म्हणाली, माझ्या स्तुती महात्म्याचे जो स्तवन करील त्यास भूतबाधा होणार नाही. अशा देवांना उपदेश करून देवी अंतर्धान पावली. शुंभ, निशुंभ इत्यादी महापराक्रमी राक्षसांचा नायनाट झाल्यावर बाकीचे दैत्य पाताळात पळून गेले. तेव्हापासून देवगण यज्ञातील हव्य भाग निर्भयतेने ग्रहण करू लागले. मेधा ऋषी पुढे राजास वैशास म्हणाले, भगवती देवी नेहमी पृथ्वीवर प्रगट होऊन दुष्ट राक्षसापासून पृथ्वी रक्षण करते. त्या देवीची स्तुती करून तिला प्रसन्न केल्याने ती धन, धान्य, पशु, वृद्धी, पुत्र, पौत्र प्राप्त होते. हे सारे विश्व तिचेच रूप आहे. दुर्जनांच्या संहाराची वेळ येताच ती महामाया काली बनते. त्यावेळी धूप, दीप इत्यादींनी पूजा करावी. नैवेद्य दाखवा म्हणजे सर्व मनोकामना पूर्णत्वास येतील. अध्याय 76. राजा सुरत वैशास देवी वरदान. मेधा ऋषी पुढे राजास सांगू लागले, हे राजन, मी देवीचे सर्वात उत्तम असे महात्म्याचे वर्णन केले. त्या देवीमुळेच तू काय किंवा हा वैश्य सुद्धा संसारात मोहित झाले आहात. तेव्हा आपण सर्व या देवी शरण जाऊया. तिची पूजा केल्याने ती मनुष्यास स्वर्ग अथवा मोक्ष प्रदान करते. या एकूण सर्व काही कथा संपल्यावर मार्कंडे मुनी क्रौष्टकी सांगू लागले. त्यानंतर मेधा ऋषींचे बोलणे ऐकल्यावर दुःखित झालेले राजा वैश्य तपश्चर्येसाठी निघाले. तपश्चर्येसाठी ते दोघे नदी तटावर आले. तपासाठी त्यांनी वाळूची मूर्ती तयार केली. त्या मूर्तीची त्यांनी षडोपचार पद्धतीने गंध, अक्षदा, फुले इत्यादींनी पूजा केली. देवी सुक्ताचा ते जप करू लागले. त्याचे असे प्रकार करताना त्यांनी मिताहार सुरू केला. 3 वर्ष खडतर तप केले. अशा एकाग्र चित्ताने केलेल्या तपश्चर्येमुळे देवी प्रसन्न झाली. राजा वैशास ते म्हणाले, तुम्ही दोघांनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझी तपश्चर्या केली, त्यामुळे मी तुमच्यावर संतुष्ट झाले. हे राजा, तसेच हे वैशा, तुम्ही तुमचा इच्छित वर मागा, मी तो अवश्य पूर्ण करीन. प्रथम राजाने वर मागितला, हे देवी, तुला माझा नमस्कार असो. हे देवी, ह्या जन्मामध्ये माझ्या हातून माझ्या सर्व शत्रूंचा नायनाट करून मला माझे राज्य प्राप्त होऊ दे. तसेच दुसऱ्या जन्मी मला खंडितपणे राज्य मिळू दे. तर वैश्य म्हणाला, हे देवी, माझा या नश्वर संसाराविषयी मोह नष्ट होऊ दे व ब्रह्मानंद प्राप्त करण्याचे ज्ञान प्राप्त होण्यास मी समर्थ होऊ दे. त्यावर देवी त्यांना म्हणाली, हे राजा, तू काही काळातच तुझ्या शत्रूंचा नायनाट करून तुझे राज्य पुन्हा प्राप्त करशील. भविष्य काळात तुला कधीही राज्य गमवायला लागणार नाही. पुढील जन्मी तू पृथ्वीवर सावर्णी नावाच्या मनुरूपात प्रसिद्ध होशील. हे वैश्या, तू जो वर मागितलास तो सफल होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देते. अशा प्रकारे दोघांना इच्छित वर दिल्यावर देवी अंतर्धान पावली. हे क्रौष्टकी, देवीच्या वरानुसार सुरत राजा पृथ्वीवर पुढच्या जन्मी सावर्ण नावाचा मनू बनून राहिला. वैश्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. अध्याय 77. 5 मन्वंतराची कथा. मुनिवर्य मार्कंडेय क्रौष्टकीस पुढे सांगू लागले, सावर्णिक मन्वंतराचे वर्णन करताना त्याच्या अनुषंगाने मी त्याला महिषासूर, शुंभ, निशुंभ, चंड, मुंड इत्यादी दानवांचा वध,
तसेच चामुंडा देवीची उत्पत्ती, देवीचे महात्म्य कथन केले. या सावर्णिक मन्वंतरामध्ये जे देवदेवता, ऋषी मुनी, राजा इत्यादी भविष्यकाळात होतील त्यांच्याविषयी मी कथन करतो, ते तू ऐक. पाराशर, मरीची, भर्ग, सुधर्मा हे देवतांचे 3 गण. प्रत्येक गणामध्ये 12 देवदेवता समाविष्ट. बलिपुत्र कार्तिकीय, षडानंद हे भविष्यात मन्वंतरामध्ये महापराक्रमी इंद्र होतील. त्याचवेळी वसु, सत्य, सवल, हव्य, वाहन, धुतिमान इत्यादी ऋषीमुनी बनतील. तसेच दुष्टकेतू, वरकेतू, निरामय, बोधभय, पंचहस्त, दक्षपुत्र, सावर्णिक हे मनुपुत्र सावर्णिक मन्वंतरामध्ये राजा बनतील. हे कौष्टिकी, 10व्या मनुचा 2ऱ्या मन्वंतराबद्दल आता मी तुला कथन करतो. या मन्वंतरामध्ये ब्रह्मदेवाचे पुत्र 10वे मनु होते. ते जेव्हा मानवपुत्र रूपात असतील तेव्हा सुकाशीन, निरुद्ध इत्यादी देवगण होतील. तसेच भविष्यामध्ये मन्वंतरामध्ये देवगणांची संख्या 100 असेल. देवेंद्र सर्व गुणांनी परिपूर्ण असेल. आपो मूर्ती, नाभाग, सत्य, सुकृत, भविष्यमान इत्यादी सप्तर्षी असतील. 10व्या मनुला सुक्षत्र, अनमित्र, ऋषभ, जदंत्र, भुरी, क्षुम्न, सुपवा इत्यादी पुत्र होतील. धर्मपुत्र सावर्णीचे मन्वंतरामध्ये 30 देवगण प्रत्येक गणात असतील. इंद्र, ऋषाख्य महापराक्रमी असतील. हविष्यमान, मेश्वर, अनघ्य, अग्निदेव, विगष्टी, वरिष्ठ, सावर्णी होतील. मनुचे पुत्र हे मंदवा, सुशर्मा, पुरुद्वह, सर्वत्र, दृढायू असतील. सावर्ण मनुच्या 12व्या मन्वंतरामध्ये जे पुत्र देव ऋषींचे रूप घेतील त्यांचे वर्णन मी तुला कथन करतो. त्यावेळी सुधर्मा, सुमहा, रोहित, हरित, सुवर्ण हे देव होतील. 10 देवता प्रत्येक गणात असतील. इंद्राच्या सर्व गुणांनी संपन्न ऋतुधामा इंद्र बनेल. धुती, सुप्तपा, तपोनिधी, तपस्वी, तपोरतीव, तपोधृती इत्यादी सप्तर्षी बनतील. तर देववाण, देवश्रेष्ठ, मित्रवाण, विदुरथ, उपदेव हे मनुचे पुत्र असतील. तसेच भाविनरूप असतील. आता 13व्या मन्वंतराबद्दल श्रवण कर. त्या मन्वंतराचे नाव आहे रौप्य. व या मन्वंतरामध्ये सुधर्मा, सुकर्मा ह्या देवता असतील. पराक्रमी द्विवनस्पती इंद्र बनतील. अव्यय, धृतिमान, निरुत्सुक, सुतपा, निर्मोह, तत्वदर्शी, वसात्वा, निष्प्रकल्प हे सप्तर्षी होतील. तसेच चित्रसेन, विचित्र नियती, निर्भय, क्षत्रबुद्धी, दृढ, सुनेत्र, ससर्वर्त या नावाने मनुचे पुत्र होतील. अध्याय 78 रुचिद्राजास पितरांचा उपदेश. मुनिवर्य मार्कंडेय पुढे कौष्टिकीस म्हणाले, फार प्रजापती रुची हा राजा होता. त्याने सर्व संसार सुखाचा त्याग केला. अहंकार रहित तो पृथ्वी भ्रमण करू लागला. त्याच्या पितरांनी जेव्हा रुचीस गृहसंसार त्यागीत सैन्यासी वेशामध्ये पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे रुची, तू अविवाहित राहिला आहे, पण तू देव, पितर, प्रजा, ऋषीमुनी यांचा आदर सत्कार करीत नाहीस. तरी या सर्वांच्या ऋणबंधनात अडकत चालला आहे. पुत्राला जन्म दिल्याशिवाय, पितर पूर्वजांना तर्पण केल्याशिवाय तू श्रेष्ठ गतीच्या अपेक्षा करणे चुकीचे. हे पुत्रा, तुला यामुळे दुःखित यातना भोगाव्या लागतील. याची कल्पना आम्हाला करवत नाही. त्यावर रुची म्हणाला, संसारात स्त्रीबरोबर राहिल्यानेच दुःख मिळते, म्हणूनच मी संसार केला नाही. इंद्रिय दमन करण्यासाठी संयम ठेवणे हाच सर्वश्रेष्ठ उपाय. यामुळे मानवास मोक्ष मिळतो. माया मोहाने माखलेला माणूस जर आपल्या आत्म्यास नामस्मरण रूपी जलाने आपली शुद्ध चित्त करतो, तो श्रेष्ठ माणूस होय. तेव्हा रुचीचे पितर त्यास म्हणाले, पुत्रा, तू आता जे वचन बोललास ते सत्य वचन आहे, परंतु तुझ्या मार्गाने वाटचाल करत आहे तो मार्ग मोक्षप्राप्ती करून देणार आहे. या प्रश्नांवर रुची राजा म्हणाला, जसे निष्काम दाम केल्याने फक्त अमंगळ हातळते, तसेच चांगल्या वाईट फळाचा भोग घेतल्याने कर्माचा नाश होतो. त्याची पूर्वी घडलेली कार्य नष्ट होता. तेव्हा हुशार माणसाने अविवेकाच्या चिखलात सापडू नये, मोहमाया बंधनात अडकू नये, हे कर्तव्य आहे. हे सांगितल्यावर रुची राजा आपल्या पितरांना म्हणाला, वेद उपनिषदामध्ये कर्ममार्गास अविद्या संबोधली गेली पाहिजे, हे सत्यच. परंतु कर्मामुळेच विद्येची प्राप्ती होते. अयोग्य करून जो मोक्षासाठी संयम मार्ग पत्करतो तो शेवटी अधोगतीस प्राप्त होतो.
विहित कर्म न केल्याने त्या कर्माच्या पापात मनुष्य अधिक पापी बनतो. जसे अपकार करणारे विष स्वरूपात हितकारक ठरते, तसे अविद्या देखील मनुष्याला हितकारक ठरते. तेव्हा हे पुत्रा, तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर, विवाह कर, तुझे जीवन सफल होईल, नाहीतर हे जीवन असफल ठरू शकते. अध्याय 79. रुचिराजाकडून पितरस्तुती. मुनिवर्य मार्कंडेय पुढे रोष्टकीस म्हणाले. पितरांच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकल्यावर राजा एखाद्या कन्येच्या शोधार्थ पृथ्वी भ्रमण करू लागला, पण त्याचा शोध अपुरा ठरला. तेव्हा त्याने ठरवले की ब्रह्मदेवांना प्रसन्न करून वर मागावा. तेव्हा कठोर तप करून त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले, आपल्या मनातील भावना प्रगट केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, पितरांनी केलेला उपदेश सत्य आहे. ज्यावेळी तू सर्व कर्म करून मुक्त होशील तेव्हा तुला सिद्धी प्राप्त होईल. मग त्यासाठी तू पितरांचे पूजन का करत नाही? तेच तुला इच्छित पत्नी पुत्र प्रदान करतील. असे म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान पावले. नंतर रुचिराजाने नदी तीरावर बसून पितरांना तर्पण केले व म्हटले, श्राद्ध समयी जे अधिदेवता रूप निवासित असतात त्या पितरांना नमस्कार असो, मनुष्यांना इच्छित फल देणाऱ्या पितरांना नमस्कार असो. मी अर्पण केलेल्या धूप पुष्प अन्न जल यांनी तृप्त होऊन आपण मला इच्छित वर द्या. आपण सर्वजण मला सदैव हितकारी व्हा. या ठिकाणी अध्याय संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं, उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.